Okay. So next point is vertical circular motion. Vertical circular motion. Circular motion. तुम्ही लास्ट लेक्चरला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन स्टडी केलेला आहे. त्याचे फॉर्म्युले तुम्हाला आठवत असतील. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन अतिशय सिंपल पॉइंट आहे. फक्त इक्वेशन ऑफ मोशन कसे लिहायचे एवढं समजलं की हा पॉइंट क्लिअर होईल तुमचा. सियर. So this topic is basically divided into two types, horizontal circular motion and vertical circular motion. आतापर्यंत आपण horizontal circular motion चा स्टडी केलेला आहे. Horizontal circular motion may be uniform or non-uniform. Uniform horizontal circular motion असेल, there is only centripetal acceleration. Non-uniform vertical circular motion, horizontal circular motion असेल, there may be centripetal as well as tangential acceleration. ओके, आतापर्यंतच्या पॉइंट मध्ये काय डाऊट आहेत का तुमचे? आतापर्यंतच्या पॉइंट्स मध्ये काय डाऊट आहेत का? यस. नाही सर. ओके. सो नेक्स्ट आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघतोय. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, इट इज नॉन युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, तुम्हाला जो क्वेश्चन नीटला विचारला जाईल तो मे बी होरिझॉन्टल युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशनवर येऊ शकतो. त्यामुळं जे फॉर्म्युले तुम्ही पाठ करताय बोर्डच्या बुक मधले, आठवतो तुम्हाला? व्हॉट इज मिनिमम व्हेलॉसिटी ॲट द बॉटम ऑफ व्हर्टिकल सर्कल? फॉर्म्युला सांगा पटकन. √5gr. स्क्वेअर रूट ऑफ 5rg. टॉपला स्क्वेअर रूट ऑफ rg, मिडलला स्क्वेअर रूट ऑफ 3rg. मिनिमम टेन्शन ॲट द टॉप 0. मॅक्झिमम टेन्शन ॲट द टॉप 0. टेन्शन ॲट द बॉटम 6 mg. 6 mg. Difference between tension in the top and bottom 6 mg. Difference in the tension at the top and middle 3 mg. हा, हे सगळे जे फॉर्म्युले तुम्ही स्टडी केलेत, ह्या ज्या व्हॅल्यू स्टडी केलेत, त्या कंपल्सरी नॉन युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन साठीच आहेत आणि क्रिटिकल कंडिशन साठीच आहेत, हे लक्षात ठेवायचं. आपण फॉर्म्युला पाठ केलाय, कुठेही वापरून चालणार नाहीये. तेव्हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये जनरल इक्वेशन्स कसे लिहायचे हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर मी एक छोटंसं डेरिव्हेशन घेतो, व्हेलॉसिटी ऍट एनी पॉइंट इन द व्हर्टिकल सर्कल, त्याच्यावर आपण कन्क्लुजन काढत जाऊया. सो कन्सिडर अ पार्टिकल इज कनेक्टेड, अ स्मॉल बॉडी इज कनेक्टेड टू द स्ट्रिंग. A small body of mass m is connected to the string and it is rotated in the vertical circle. वर्टिकल प्लेन मध्ये ही बॉडी रोटेट व्हायला असं कन्सिडर करा. समजा हे सर्कल आहे, ओके, आणि समजा हा सेंटर ऑफ द सर्कल आहे आणि आपण स्ट्रिंग कनेक्ट केली. सपोज दिस इज द सेंटर ऑफ सर्कल अँड दिस इज द स्ट्रिंग टू विच अ बॉडी ऑफ मास स्मॉल एम इज कनेक्टेड. समजा ही बॉडी आहे, this is the body of mass small m, okay, mass m is connected to the string and this body performs vertical circular motion in anti-clockwise direction. ही बॉडी anti-clockwise direction ला फिरायला असं कन्सिडर करा. ओके, सपोज बॉडी arrives at this point by making angle of theta with vertical. ही बॉडी समजा इथं आली, सपोज ही बॉडी इथपर्यंत आली, ठीक आहे. ह्या पॉइंटला ज्यावेळी बॉडी येणार त्यावेळी ही स्ट्रिंग काहीतरी अँगल करेल. दिस अँगल इज थीटा. जनरल फॉर्म्युला डिराईव्ह करतोय मी, लक्ष द्या. ओके, मे बी तुम्ही लास्ट इयरला डिराईव्ह केला असेल. आता ही बॉडी जर इथपर्यंत येत असेल तर या बॉडीनं समजा ही ग्राउंड लेवल कन्सिडर केली मी. सपोज दिस इज अ ग्राउंड लेवल. इमॅजिन करा, ग्राउंड लेवल, रेफरन्स लेवल आहे ही रेफरन्स लेवल असेल तर मला सांगा ह्या बॉडीनं किती हाईट अक्वायर केली. तर ह्या ग्राउंड लेवल पासून बॉडी इथं गेली असेल तर इथून मी नॉर्मल टाकणार. सपोज दिस इज अ नॉर्मल ड्रॉन ऑन द व्हर्टिकल लाईन. तर हा नॉर्मल असेल तर हे जे डिस्टन्स असणार आहे कुठून, तर इथून, बघा लक्ष द्या, इथून हे जे डिस्टन्स असणार आहे, हे डिस्टन्स किती असेल सांगा बघूया. L - R.
आपण आता ह्याला लेंथ ऑफ द स्ट्रिंग म्हणजे आपण रेडियस ऑफ सर्कल घेतोय आपण, रेडियस ऑफ सर्कल, आणि हे जे डिस्टन्स आहे ही जे डिस्टन्स आहे इट इज अ हाईट अक्वायर्ड बाय द बॉडी, हे एच आहे, बॉडीने एच इतकी हाईट अक्वायर केलेली आहे, आणि त्यामुळे हे जे असणार आहे ते आर मायनस एच असेल, आर मायनस एच. इथं पण क्लिअर होतंय? सिंपल कन्सेप्ट आहे, अगदी काय अवघड नाही आहे. म्हणजे बॉडी इथून बॉटम पासून स्टार्ट झाली, इट मूव्स इन द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, इट रिचेस फ्रॉम पॉइंट ओ टू पॉइंट पी पर्यंत बॉडी गेलेली आहे. हा, ऍट पॉइंट पी the position vector of the body makes angle theta with vertical, so height acquired by the body is h, so distance of this point from the center is r minus h. हे डिस्टन्स आपण r minus h घेणार. c is the center of circle. नोटेशन सगळे काय आले का तुम्हाला? लक्ष द्या आता. ही बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला, बॉडी इज रोटेटिंग इन द व्हर्टिकल प्लेन. मला सांगा, व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी ऍट पॉइंट पी? पी पॉइंटला बॉडीवर कोणते कोणते फोर्स ऍक्ट झाले? फर्स्ट वेट. तुम्हाला मी सांगितलं फिजिक्स मध्ये हे काय आलं पाहिजे, कोणते फोर्स ऍक्ट व्हायचे आणि कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट व्हायचे. हा, सो दिस इज द फर्स्ट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी, mg. ओके, वेट ऑफ द बॉडी ऍक्ट्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन. सेकंड फोर्स कुठे असेल? टेन्शन इन द स्ट्रिंग. व्हेरी गुड. टेन्शन इन द स्ट्रिंग ऍक्ट्स टुवर्ड्स पॉइंट ऑफ सस्पेन्शन. टेन्शन हे नेहमी पॉइंट ऑफ सस्पेन्शन कडे असतं, समजा टी इथं आहे. ओके, हे दोन रिअल फोर्स झाले. आणि कुठला फोर्स असेल बॉडीवर? यस, नॉर्मल रिएक्शन नसते. नॉर्मल रिएक्शन कधी असते? व्हेन बॉडी इज प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट विथ सम रिजिड सरफेस, किंवा एखाद्या बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवला असेल तर. बॉडी अँटी क्लॉकवाइज मोशन मध्ये आहे, बॉडी अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनला मोशन मध्ये असेल तर याची व्हेलॉसिटी अलॉंग टँजंट असते. सो व्हेलॉसिटी इज ऑलवेज अलॉंग टँजंट. व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनला असेल, म्हणजे इकडे व्हेलॉसिटी आहे, फोर्स नाही आहे. फोर्स दोनच घेतलेत आपण. दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. सो देर आर ओनली टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी. फर्स्ट इज इट्स वेट ऍक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन, सेकंड इज अ टेन्शन इन द स्ट्रिंग. हे कळालं का? अजून कुठला फोर्स आठवतो का तुम्हाला? ठीक आहे. आता ही लाईन अशी वाढवली मी, ही टेन्शनची लाईन इकडे वाढवली, लाईक दिस. बघा, ही अशी वाढवली तर हा अँगल पण थीटा असणार, बरोबर आहे का? येस. हा अँगल थीटा असेल तर हा अँगल पण थीटा येईल. हा थीटा झाला तर मी mg चं रेझोल्युशन करू शकतो. सो mg कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट. दिस कंपोनंट ऑफ mg इज mg cos ऑफ थीटा. अगदी केअरफुली लक्ष द्या, मी स्लोली घ्यालोय सगळं. आणि त्याचा सेकंड कंपोनंट शुड बी परपेंडिक्युलर टू दिस. इकडे असणार परपेंडिक्युलर टू दिस कंपोनंट. हा असणार mg sin थीटा. ओके, जे mg चं रिझोल्युशन केलं. आता मला सांगा, हा सेंटरकडे कुठला फोर्स आहे या बॉडीवर? विच फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड्स सेंटर ऑफ द सर्कल? टी. टेन्शन. पण टेन्शनला mg cos थीटा काय करायलाय? अपोज करायलाय. सो हाऊ टू राईट? नेट फोर्स इज टी मायनस mg cos थीटा. दिस इज अ नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. आणि हा जो फोर्स सेंटर ऑफ सर्कल कडे ऍक्ट होतो, दॅट प्रोव्हाइड्स फोर्स mv स्क्वेअर अपॉन r. तर हे जनरल इक्वेशन ऑफ मोशन झालं ह्या बॉडीसाठी. हे सर्वांनी लक्षात ठेवा, ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, ह्या पॉइंटवर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. हा, हे इक्वेशन नंबर 1 घेतो मी, लक्ष द्या सर्वांनी. आता हा पॉइंट बघा, हा बॉटमचा ओ पॉइंट आणि पी पॉइंट. ओ पॉइंटला बॉडी समजा यू इतक्या स्पीडनं चालले. ओ पॉइंटला स्पीड किती आहे? यू, आणि इथला स्पीड व्ही आहे. इथं मी थर्ड किंवा सेकंड कायनामॅटिकल इक्वेशन यूज केलं. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर, बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हा, थर्ड कायनामॅटिकल इक्वेशन केलं फॉर पॉइंट ओ अँड पी. ओ पॉइंटला बॉडीचा स्पीड यू आहे. इनिशियल स्पीड ऍट द बॉटम ऑफ द व्हर्टिकल सर्कल यू मानला. फायनल स्पीड ऍट द पॉइंट पी व्ही मानला. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे इक्वेशन मला लिहायचं आहे. तर हे इक्वेशन कसं लिहिता येईल सांगा बघूया. हाऊ टू राईट दिस इक्वेशन? व्ही स्क्वेअर कसं लिहिता येईल? नोटेशन बदलायला लागतील थोडे. काय चेंज येईल सांगा बघा याच्यामध्ये? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर, एक किती असणार? मायनस 2g. बिकॉज बॉडी इज मुव्हिंग अंडर द ऍक्शन ऑफ ओनली ग्रॅव्हिटी. तर कन्सिडर करूया आपण, बॉडी इज मुव्हिंग अंडर द ऍक्शन ऑफ ओनली ग्रॅव्हिटी. अंडर ग्रॅव्हिटी मोशन असेल तर ऍक्सलरेशन येणार -g. ऍक्सलरेशन इज ऑलवेज इन द डाउनवर्ड डायरेक्शन, त्यामुळे आपण -g घेतलं. सो इज रिप्लेस्ड बाय -g. तर हे झालं सेकंड और थर्ड कायनामॅटिकल इक्वेशन.
आता ही जी व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे ती मी इक्वेशन 1 मध्ये पुटअप करतो. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. तर ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप केली तर आन्सर काय येतं बघा. सो टी मायनस mg cos ऑफ थीटा इज इक्वल टू m अपॉन r इंटू व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू पुटअप करतो यू स्क्वेअर मायनस 2gs. ओके, 2gs. आणि s म्हणजे काय असणार आहे? व्हॉट इज s? 2gs. s म्हणजेच आपण हा फॉर्म्युला मी व्हर्टिकल साठी अप्लाय करायला, व्हर्टिकल मोशन साठी. व्हॉट इज व्हर्टिकल डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन फ्रॉम ओ टू पी एच. व्हर्टिकल साठी अप्लाय करायला आपण h. सो s इज इक्वल टू h. हे क्लिअर होतंय का? व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती झाली? h झाली. ओके, आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. सो दिस कॅन बी रिटन ॲज t इज इक्वल टू mg cos ऑफ थीटा. ही टर्म बाजूला गेल्यानंतर प्लस झाले इकडं, प्लस m अपॉन r इंटू ब्रॅकेट u स्क्वेअर मायनस 2gh. ब्रॅकेट स्क्वेअर सर. कुठं ब्रॅकेट स्क्वेअर येणार? u स्क्वेअर मायनस 2gh. नाही, आपण व्ही स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर कसं येईल? तर इथं व्ही स्क्वेअरची डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप केली. इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर कुठं आहे? नाही ना, व्ही स्क्वेअर आहे इक्वेशन 1 मध्ये. व्ही स्क्वेअरची डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप केली, ब्रॅकेट स्क्वेअर येणार नाही. यस, समजलं का? येस सर. हा, इक्वेशन मध्ये व्ही स्क्वेअर आहे रे, व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू डायरेक्ट पुटअप केली. हा, ओके. सो टी इज इक्वल टू आपला हा फॉर्म्युला मिळाला. आता ह्या डायग्राम मध्ये कॉस थीटा काय सांगा बघा. व्हॉट इज कॉस थीटा फ्रॉम फिगर? कॉस थीटा इज इक्वल टू, इथं थीटा आहे बघा, कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजसंट साइड आर मायनस एच. बरोबर आहे? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस किती आहे? आर आहे. ओके, कॉस थीटा इज इक्वल टू आर मायनस एच अपॉन आर, ती व्हॅल्यू पुटअप करतो. सो टी इज इक्वल टू, तुम्हाला डेरिव्हेशन लक्षात ठेवायचं नाही आहे, तुम्हाला फायनल कन्क्लुजन लक्षात ठेवायचं आहे, पण ते समजण्यासाठी मी डेरिव्हेशन डिराइव्ह करून दाखवतोय. सो mg इंटू ब्रॅकेट कॉस थीटाची व्हॅल्यू पुटअप करतो आर मायनस एच अपॉन आर. कॉस थीटाची व्हॅल्यू पुटअप केली, प्लस m बाय r ऍज इट इज इंटू ब्रॅकेट u स्क्वेअर मायनस 2gh. हा, किंवा हाच फॉर्म्युला आपण असा सिम्प्लिफाय करू शकतो. हा लक्षात ठेवला तरी चालेल. और दिस कॅन बी सिम्प्लिफाइड लाईक दिस. टी इज इक्वल टू m बाय r इंटू ब्रॅकेट u स्क्वेअर मायनस gr 2 मायनस 3 कॉस ऑफ थीटा. हा आपण सिम्प्लिफाय करू शकतो. मी डायरेक्ट फॉर्म्युला देतोय, नंतर तुम्ही सिम्प्लिफाय करून बघा, अदरवाइज तुम्हाला पाठ करायचा हा. ठीक आहे. वरचा व्हीचा फॉर्म्युला, व्ही स्क्वेअरचा फॉर्म्युला काय बघा, हा फॉर्म्युला व्ही स्क्वेअरचा. ठीक आहे. मग याच्यामध्ये मी दोन्हीकडं स्क्वेअर रूट घेतलं किंवा याच्यामध्ये हे सिम्प्लिफाय केलं इन टर्म्स ऑफ थीटा, तर आपला फॉर्म्युला काय येतो बघा. सो व्हीचा फॉर्म्युला येतो व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, हा एक महत्वाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, यू स्क्वेअर मायनस 2gr इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. म्हणजे वरचे दोन इक्वेशन सिम्प्लिफाय केले आपण की तुम्हाला टेन्शन इन द स्ट्रिंग आणि व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी ऍट एनी पॉइंट, तर हा फॉर्म्युला मिळतो. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. दिस इज अ व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी ऍट एनी पॉइंट इन द व्हर्टिकल सर्कल. टेन्शन आणि व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हा जनरल फॉर्म्युला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. ओके, आता बोर्डला तुम्ही डेरिव्हेशन घेतलं बघा, मिनिमम व्हेलॉसिटी ऍट द बॉटम स्क्वेअर रूट ऑफ 5rg. म्हणजे जस्ट हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी मिनिमम व्हेलॉसिटी किती लागते? तुम्हाला इथं हा पेंडुलम आहे आणि तुम्ही याला फोर्स अप्लाय केला आणि बॉडी मोशन मध्ये आहे, तर याला ह्या बॉडीला टॉपला जाऊन परत असं एक सर्क्युलर मोशन कंप्लीट करायचं असेल तर बॉटमला तुम्हाला मिनिमम किती व्हेलॉसिटी द्यायला लागते? टू जस्ट कंप्लीट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन स्क्वेअर रूट ऑफ 5rg. मग इथं u इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5rg पुटअप केला तर तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज व्हेरीफाय होतील बघा. इथं हा मिडलला किती व्हेलॉसिटी असते सांगा बघा मिनिमम? काय सांगितले तुम्ही? अंडर रूट 3rg. मग ही बॉडी जर इथं ह्या पॉइंटला जात असेल तर अँगल कवर्ड किती येणार? हा थीटा अँगल किती येणार? 90 येणार. 90. मग याच्यामध्ये 90 पुटअप करा. कॉस 90 ची व्हॅल्यू 0 म्हणल्यावर ब्रॅकेटमध्ये फक्त 1 राहणार. 1 राहणार म्हणजे इथं 2rg
आणि यू स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते? यू स्क्वेअर ची क्रिटिकल व्हॅल्यू 5rg. Yes. मग हे 5rg मायनस 2rg म्हणजे किती आला? 3rg. 3rg. म्हणजे इथला फॉर्म्युला मिळाला. ठीक आहे. तुम्हाला टॉपला बघायचं असेल, टॉपला तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी काढायची असेल v, इनिशियल व्हेलॉसिटी तर 5rg आहे, स्क्वेअर रूट ऑफ 5rg आहे. तर टॉपला अँगल किती कव्हर होणार? 180. 180. कॉस 180 ची व्हॅल्यू -1. -1. मायनस मायनस प्लस म्हणजे 1 + 1 2 झाला. 2 × 2 4 म्हणजे पुढची व्हॅल्यू आली 4rg. 5rg मधून 4rg गेला, किती राहिला? rg. राहिला. म्हणजे तुम्हाला इथं मिडलला क्रिटिकल व्हेलॉसिटी विचारली तर तुम्हाला पाठ असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 3rg. टॉपला विचारली स्क्वेअर रूट ऑफ rg. बॉटमला विचारली स्क्वेअर रूट ऑफ 5rg. पण 30 डिग्रीला, 45 डिग्रीला, 60 डिग्रीला जर तुम्हाला व्हेलॉसिटी विचारली तर तुम्हाला ती पाठ आहे का? नाही आहे. त्यासाठी हा जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. v = स्क्वेअर रूट ऑफ u² - 2gr * (1 - cos θ). पेंडुलमच्या केसेसमध्ये हा फॉर्म्युला कसा यूज करायचा नंतर मी सांगणार आहे. पण आता म्हणजे क्वेश्चनच्या वेळेला तुम्हाला सांगतो की पेंडुलमच्या बाबतीमध्ये हा फॉर्म्युला कसा यूज करायचा. आता जस्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी जी व्हेलॉसिटी लागते ती व्हेलॉसिटी बॉटमला स्क्वेअर रूट ऑफ 5rg आहे. आणि ऍट एनी पॉइंट अलॉंग द व्हर्टिकल सर्कल जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवा. v = स्क्वेअर रूट ऑफ u² - 2rg * (1 - cos θ). यस, हा पॉइंट सर्वांना कळाला का? यस. Yes, sir. टेन्शनचा जनरल फॉर्म्युला आणि व्हेलॉसिटीचा जनरल फॉर्म्युला, शेवटचे 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला असा क्वेश्चन आला की बॉटमला स्क्वेअर रूट ऑफ 5rg च्या ऐवजी दुसरी कुठली तर व्हेलॉसिटी दिली आणि तुम्हाला इथे मिडलला व्हेलॉसिटी काढायची असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. हा जनरल फॉर्म्युला आहे. तुम्हाला u दिला असेल तर v काढता येईल. समजा जस्ट कंप्लीट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं कुठं स्टेटमेंट असेल क्वेश्चन मध्ये, जस्ट कंप्लीट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, क्रिटिकल व्हेलॉसिटी इन द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं कुठं असेल तर u ची व्हॅल्यू फिक्स आहे स्क्वेअर रूट ऑफ 5rg. हे लक्षात ठेवायचं. मग बाकीच्या व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. यस. टेन्शनचा पण फॉर्म्युला बघा. हा लास्ट फॉर्म्युला जरा बघा, सेकंड लास्ट. टेन्शन टॉपला टेन्शन किती असतं? क्रिटिकल 0. येते का बघूया आपण. टॉपला अँगलची व्हॅल्यू किती असते? 180. 180. सेकंड लास्ट इक्वेशन बघा. तर ह्या इक्वेशन मध्ये मी थीटा 180 पुटअप केला, cos 180 - 1, cos 180 - 1, -1 Plus. 3 म्हणजेच किती? -1. 2 - 3 सॉरी 2 + 3 होणार ना? मायनस प्लस. म्हणजे 5 होणार. म्हणजे हा 5rg झाला आणि u² Yes. किती असतो? 5rg. 5rg - 5rg 0. टेन्शन 0 आलं. ठीक आहे. आता बॉटमला बघूया. बॉटमला टेन्शन किती असतं? 6 mg असतं ना. तर बॉटम साठी हा जर फॉर्म्युला मी कन्वर्ट केला तर कसा येतो बघा. बॉटम साठी थीटा 0, cos 0 ची व्हॅल्यू 1 = m/r इंटू ब्रॅकेट u² ची व्हॅल्यू 5rg आहे मायनस gr इंटू ब्रॅकेट ही व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 2 - 3 -1. ओके, -1. हा मायनस मायनस काय झाला? प्लस. म्हणजे 5rg + rg किती आला? 6rg. r इंटू ब्रॅकेट मध्ये आला 6rg. 6rg म्हटलं r गेट्स कॅन्सल, राहिला किती बघा? 6 mg राहिला का? Yes. म्हणजे हे जे 2 फॉर्म्युले आहेत ना, हे तुम्ही कोणत्याही पॉइंट साठी अप्लाय करू शकता. 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. At any point along the vertical circle we can calculate the velocity of the body and tension in the string. Yes, vertical circular motion म्हटला जनरल फॉर्म्युला समजला सर्वांना का? हो. ओके. आता आपण बाकीचे फॉर्म्युले पण बघूया. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फॉर्म्युला आपण काय घेतो? डेरिव्हेशन घेत नाही. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वरून आपण डेरिव्हेशन घेऊ शकतो. काय गरज नाही आहे. सिंपल डेरिव्हेशन्स बोर्डला झालेले आहेत. दिस इज द सेंटर ऑफ सर्कल. टू जस्ट कंप्लीट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, velocity at the bottom v = स्क्वेअर रूट ऑफ 5rg. velocity at the top v = स्क्वेअर रूट ऑफ rg. velocity at the middle point square root of 3rg. velocity at the middle point square root of 3rg. टेन्शन at the bottom हे अपवर्ड डायरेक्शनला असणार 6 mg.
टेन्शन ऍट द टॉप 0, टेन्शन ऍट द मिडल 3 mg. ह्या व्हॅल्यूज क्रिटिकल व्हॅल्यूज आहेत. हा, मिनिमम व्हेलॉसिटी, मिनिमम टेन्शन इन द स्ट्रिंग, सो दॅट बॉडी जस्ट कंप्लीट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हा, तर ह्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्रिटिकल साठी. आता समजा तुम्हाला इथं ही व्हेलॉसिटी दिलेली नाही आहे, बॉटमला इतकी व्हेलॉसिटी नाही आहे, ही नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, नॉन युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. पण जस्ट कंप्लीट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं नाही आहे. त्याला इक्वेशन्स कसे तयार करायचे, तर इक्वेशन्स तुम्हाला मी तयार करून दाखवतो, लक्षात. हे तुम्हाला जमलं पाहिजे. outright equation of motion at the top, bottom and middle. Okay, this is the center of circle. See here, this is a string, body is connected to the string. Body is at the bottom position B. Suppose top position is A, top of the vertical circle is A and middle of the vertical circle is C. असं कन्सिडर करूया आपण. R is the radius of circle and O is the center of circle. आता बॉडी ज्यावेळी बॉटमला असेल, when the body is at the bottom, what are the different forces acting on the body? mg. First is weight. So weight acts in the downward direction. Okay, very good. Weight acts in the downward direction, mg. आणि कुठला फोर्स असेल? Tension. टेन्शन द स्ट्रिंग acts in the upward direction, T. ठीक आहे. ह्यातला सेंटरकडे फोर्स कुठला आहे? Tension. टेन्शन. त्याला mg अपोज करायला आहे. So what is the net force? T minus mg. This T minus mg directly provides necessary centripetal force mv square upon r. But here v is vb, velocity at the bottom. v म्हणजे काय असणार आहे? vb, velocity at the bottom. हे जनरल इक्वेशन झालं. तसं इथे इक्वेशन काय लिहू शकतो आपण? हे बॉटमला झालं. टॉपला इक्वेशन लिहायचं आहे. What are the T different plus forces mg. in the body at the top? mg and T. So mg acts in the downward direction. Tension Downward. downward direction. So both are in the same direction. So Yes. T plus mg provides necessary centripetal force mv Yes. square upon r. इथं फक्त mv च्या ऐवजी A. काय v. A. आणि समजा मिडलला इक्वेशन लिहायचं असेल तर मिडलला कुठले कुठले फोर्स ऍक्ट होतात सांगा बघूया. व्हॉट आर द Tension. फर्स्ट वेट डाऊनवर्ड असणार ना इकडं, Yes. ओके. टेन्शन टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल टी. सो सेंटरकडे कुठला फोर्स आहे सांगा बघूया. विच फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड सेंटर हियर? Tension. mg त्याला अपोज करायलाय का? नाही. mg चा कंपोनंट ह्या डायरेक्शनला किती असणार? हॉरिझॉन्टल डायरेक्शनला 0. कोणताही वेक्टर परपेंडिक्युलर असेल तर परपेंडिक्युलर डायरेक्शनला त्याची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे ह्या हॉरिझॉन्टल डायरेक्शनला mg चा कंपोनंट 0 असणार आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे फक्त टेन्शन आहे. तर ह्या केसमध्ये इथलं जे टेन्शन असणार आहे, हे टेन्शन फक्त नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं mvc स्क्वेअर अपॉन r. तर हे 3 इक्वेशन लिहिले बघा. मी टॉप पोझिशनला हे इक्वेशन आहे, बॉटमला हे इक्वेशन आहे आणि मिडलला हे इक्वेशन आहे. आता ह्यात प्रिकॉशन काय घ्यायचं तुम्ही लक्ष द्या, सर्वांनी लक्ष द्या. हे इक्वेशन यूज करताना तुम्ही केअरफुली क्वेश्चन कसा रीड करायचा, की फर्स्ट तुम्ही कन्फर्म करायचं की ती हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे का व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशन मधला क्वेश्चन आला तर तुमचं लक्ष पहिला कुठं पाहिजे? इट इज अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन और व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे. समजा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असेल तर क्वेश्चन मध्ये तुमचं लक्ष पाहिजे वेदर इट इज अ युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन और नॉन युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे मोशन अंडर ग्रॅव्हिटी आहे का एक्सटर्नल कुठला फोर्स त्याच्यामध्ये आहे, युसीएम आहे का ती. मोशन अंडर ग्रॅव्हिटी असेल तर जनरल इकडचे फॉर्म्युले बोर्डचे पाठ केलेले लिहायचे. बॉटमचं टेन्शन, टॉपचं टेन्शन, मिडलचं टेन्शन, बॉटमची मिनिमम व्हेलॉसिटी, टॉपची मिनिमम व्हेलॉसिटी हे पाठ केलेलं लिहायचं. पण समजा क्वेश्चन मध्ये असं मेन्शन असेल की बॉडी इज मुव्हिंग विथ सेम स्पीड इन द व्हर्टिकल सर्कल, सेम स्पीड इन द व्हर्टिकल सर्कल, तर मात्र तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला इथलं टेन्शन वरचं 0 असणार नाही त्यावेळेला, ते TA असेल. बॉटमचं टेन्शन TB असेल. कळतंय का? TB त्याची व्हॅल्यू वेगळी असणार आहे. आणि टॉपची व्हेलॉसिटी मात्र VA असेल, स्पीड असतोय हा. आणि बॉटमचा स्पीड किती असणार आहे? Vच असणार. हा पण V आणि हा पण V आणि इथला पण V. युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असेल तर म्हणतोय मी, कॉन्स्टंट स्पीड नसेल तर सगळीकडे स्पीड सेम असणार ना. पण तिन्ही केसमध्ये तुम्ही कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करू शकता. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करू शकता का तुम्ही?
युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करू शकता का? वेदर यू शुड यूज कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऑर नॉट? बोला. हे बेसिक आहे. पद्मराज, युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करायचं का? आदिती भोसले, आदिती भोसले, आवाज येतोय का? आदिती, आदिती भोसले, आवाज येतोय का? स्क्रीन ऑन आहे. आदिती भोसले, स्क्रीन ऑन आहे आणि अभ्यासाकडे लक्ष पाहिजे. ओके, सांगा पद्मराज. यस, पद्मराज प्रेझेंट आहे का? Yes, sir. Present. टेल मी, इन युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कॅन वी यूज कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी? यस, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करू शकतो का नाही? सिंपल क्वेश्चन आहे. युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करायचं का नाही? येस सर, कारण एनर्जी कॉन्स्टंट असणार 5/2 mgr. आणि कोण सांगू शकतं? आणि कोण सांगू शकतं? यस, एनीवन? मी काय म्हणतोय, सेंटेन्स माझं पूर्ण ऐका. मी रिझन विचारणार आहे व्हाय. युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करायचं का नाही? नाही. व्हाय? व्हाय? कोण सांगते मला बघायचं आहे. सार्थक, समीक्षा, प्रथमेश, अथर्व, स्वतम, अंसार. स्वतम सांग बघूया. यस, स्वतम. नाही कल्पना नाही. अरे लक्ष द्या बाळांनो, हा तर ट्विस्ट आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. आणि किती सिंपल आहे बघा. मला सांगा, युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड चेंज होणार का कॉन्स्टंट राहणार? कॉन्स्टंट. युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ऍज बॉडी मुव्हिंग फ्रॉम बॉटम टू टॉप स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. सो कायनेटिक एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. कॉन्स्टंट. बट ऍज वी आर मुव्हिंग फ्रॉम बॉटम टू टॉप, पोटेन्शियल एनर्जी काय होणार? इन्क्रीज होणार. इनक्रीज. मग दोन्ही ठिकाणी कायनेटिक एनर्जी सेम आहे, पण टॉपला पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे, बिकॉज इट इज ऍट अ हाईट फ्रॉम द ग्राउंड. सो दोन्हीकडची टोटल एनर्जी सेम असेल का? नाही. 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 सो वी कॅनॉट यूज कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हिअर. इथं आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करू शकत नाही, लक्षात ठेवायचं. कारण पॉईंट टू पॉईंट व्हेलॉसिटी, पोटेन्शियल एनर्जी चेंज व्हायले, पण कायनेटिक एनर्जी मात्र कॉन्स्टंट आहे. जनरली तुम्ही जे स्टडी केलेलं आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बोर्डला, त्याच्यामध्ये कसं असतं की बॉडी जशी बॉटम टू टॉप जाईल तसं स्पीड कमी कमी होत जातो. इज इट करेक्ट? ऍज वी आर गोइंग फ्रॉम बॉटम टू टॉप, स्पीड गोज ऑन डिक्रीजिंग. सो कायनेटिक एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग, पोटेन्शियल एनर्जी गोज ऑन इनक्रीजिंग. इन्क्रीजिंग. लक्षात येते का बघा. ऍज वी आर गोइंग फ्रॉम बॉटम टू टॉप, कायनेटिक एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग, बट पोटेन्शियल एनर्जी गोज ऑन इनक्रीजिंग. मग जेवढी कायनेटिक एनर्जी डिक्रीज झाले तेवढीच पोटेन्शियल एनर्जी इनक्रीज होते. म्हणून बोर्डला हे जे फॉर्म्युला आहेत, स्क्वेअर रूट ऑफ RG, स्क्वेअर रूट ऑफ 5RG, हे डिराईव्ह करण्यासाठी आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीची कन्सेप्ट यूज केले. बिकॉज मोशन इज अंडर द ऍक्शन ऑफ ओनली ग्रॅव्हिटी. नॉन UCMI अंडर ग्रॅव्हिटी मोशन आहे, तिथं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऍप्लिकेबल आहे. पण युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऍप्लिकेबल नाही, हे लक्षात ठेवायचं. पण प्रत्येक पॉइंटला कायनेटिक एनर्जी सेम आहे आणि पोटेन्शियल एनर्जी मात्र डिफरंट आहे. सो ईच अँड एव्हरी पॉइंट इज हॅव्हिंग डिफरंट टोटल एनर्जी. सो इन युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वी कॅनॉट यूज कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. क्लिअर झालं का? यस. येस सर. येस सर.
ओके, स्क्रीनशॉट घ्या हवा असेल तर. Yes, sir. ओके, ह्याच्यावरचे ज्यावेळी क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहे त्यावेळी आणखी पॉईंट हा क्लिअर होईल आपला. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, इक्वेशन्स कसे लिहायचे किंवा कसे सॉल्व्ह करायचे, हा पार्ट आपला नंतर आणखी डिटेलमध्ये घेता येईल. त्यामुळे काय काळजी करू नका, डिटेलमध्ये पॉईंट आपण नंतर घेऊया. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, फक्त जे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत, हाऊ टू राईट इक्वेशन्स आणि जे बेसिक फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवा. समजा असा क्वेश्चन आला, एक सिंपल क्वेश्चन तयार करूया आपण पेंडुलमवर. लक्ष द्या. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये जनरल फॉर्म्युला आपण काय घेतला सांगा आता, व्हेलॉसिटीचा. यस, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आता आपण जनरल फॉर्म्युला काय घेतला, P इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ अंडर U square minus U स्क्वेअर मायनस 2GR 2RG. ओके, in bracket 1 minus Bracket. 1 मायनस कॉस ऑफ थिटा. ओके, yes. लक्ष द्या, हा जनरल फॉर्म्युला आहे. तुम्हाला समजा असा क्वेश्चन विचारला आता, अ पेंडुलम इज टेकन टू द हाईट ऑफ सस्पेन्शन. क्वेश्चन कसा आहे बघा, हा एक बेसिक क्वेश्चन आहे, बऱ्याच बुक मध्ये आहे. अ पेंडुलम इज सस्पेंडेड फ्रॉम द रिजिड सपोर्ट अँड इट इज टेकन टू द हाईट ऑफ सस्पेन्शन. हाईट ऑफ सस्पेन्शन म्हणजेच काय, तर हा पॉइंट आहे, ह्याला म्हणायचं पॉइंट ऑफ सस्पेन्शन. तर एवढ्या हाईटला मी पेंडुलम घेतला, लाईक दिस. ज्या पेंडुलम मी असा, इट इज टेकन असाइड टू द हाईट ऑफ सस्पेन्शन, तो इथपर्यंत आणला आणि इथून रिलीज केला. इट इज रिलीज्ड फ्रॉम द हाईट ऑफ सस्पेन्शन. ठीक आहे, कळते का क्वेश्चन, इथून रिलीज केला असा. तुम्हाला विचारलं जाईल व्हॉट इज व्हेलॉसिटी ॲट द बॉटम ऑफ द, व्हॉट इज द व्हेलॉसिटी ॲट द इक्विलिब्रियम पोझिशन. इथं व्हेलॉसिटी किती असणार असं विचारलं जाईल तुम्हाला. ऑप्शन असेल स्क्वेअर रूट ऑफ RG, स्क्वेअर रूट ऑफ 3RG, स्क्वेअर रूट ऑफ 5RG, स्क्वेअर रूट ऑफ 2RG. व्हॉट इज द आन्सर? Yes, pendulum is released from the point of suspension. What is its velocity at the bottom? Square root of RG, square root of 3RG, square root of 5RG, square root of 2RG. What is the answer? Root of 2RG. Square root of 2RG. 2RG. हे आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, आता बरेच जण याचा आन्सर लिहितात स्क्वेअर रूट ऑफ 5RG. आणि व्हर्टिकल सर्कल दिसतं, व्हर्टिकल सर्कलच्या बॉटमला हा जो पॉइंट आहे तो बॉटमला आहे, आणि बॉटमला व्हेलॉसिटी असते स्क्वेअर रूट ऑफ 5RG. पण स्क्वेअर रूट ऑफ 5RG फॉर्म्युला कशासाठी यूज करणार आपण, तर इथून बॉडी रिलीज केल्यानंतर तर जी अशी जाऊन इकडे जाऊन अशी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करत असेल तर यूज करणार आपण. जस्ट कंप्लीट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, पण तसं इथं होत नाहीये. मग डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, तर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करू शकता. सो सी, टेल हियर व्हॉट इज energy of the body here, mgh. H means L. L is the length of the pendulum. बरोबर आहे. हा, इथे एनर्जी कुठली असणार ह्या पॉइंटला, Kinetic energy. Kinetic. this is the bottom energy, bottom point. So here the body is having only kinetic energy mv square, half mv square. Okay, half mv square. So use conservation of energy here, कारण ही नॉन युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. युनिफॉर्म नाही आहे, मोशन अंडर ग्रॅव्हिटी आहे. मोशन अंडर ग्रॅव्हिटी असेल तर आपण काय करू शकतो, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करू शकतो. सो हाफ mv स्क्वेअर इज इक्वल टू mgl. mm गेट्स कॅन्सल, 2 मल्टिप्लाय येईल. सो v स्क्वेअर, बघा जो फॉर्म्युला काय मिळाला, v स्क्वेअर इज इक्वल टू 2gl. सो v स्क्वेअर इज इक्वल टू gl असेल तर v इज इक्वल टू काय आला, स्क्वेअर रूट ऑफ Under root GL. 2gl. सो दिस इज युअर आन्सर. L च्या ऐवजी आपण R घेऊ शकतो. हे क्लिअर झालं सर्वांना? Yes. येस. मला सांगा बॉटमला टेन्शन किती असेल ह्याच केसमध्ये, व्हॉट इज टेन्शन ऍट द बॉटम, कुणी सांगा. mv square by r plus mg. नाही, मला व्हॅल्यू सांगा. 6 mg, 2 mg, 3 mg, 0. हा क्वेश्चन तर तुम्हाला पाठच पाहिजे आन्सर. इतक्या बुक मध्ये हा क्वेश्चन आहे, पाठच पाहिजे तुम्हाला आन्सर. आठवतो कोणाला बॉटमला टेन्शन किती असतं? बुकलेट मध्ये 2-3 क्वेश्चन आहेत बघा अशा टाइपचे माझे. बॉटमला टेन्शन किती असतं, स्क्वेअर रूट ऑफ, सॉरी, mg, 6 mg, 3 mg,
2mg. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये किती असतं क्रिटिकल कंडिशनला 6 mg. 6 mg. आता इथे किती येते बघा, मला टेन्शन काढायचं आहे. तुम्हाला मी आता शिकवलं बाळांनो की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आणि इथं कुठेही टेन्शन काढायचं असेल तर जनरल इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. मग जनरल इक्वेशन कसं लिहायचं, तर ह्या पॉइंटला व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी, ह्या पॉइंटला बॉटमला कुठले कुठले फोर्स ऍक्टिव्ह आहेत, mg. mg डाऊनवर्ड. ओके, दुसरा फोर्स Tension. टेन्शन अपवर्ड टी. ठीक आहे, सेंटर ऑफ सर्कल कडे कुठला फोर्स आहे, Tension. टेन्शन टी. टी ला mg मायनस करायला पाहिजे बिकॉज इट इज इन द अपोजिट डायरेक्शन. Yes. सो दिस प्रोव्हाइड्स नेट सेंट्रिपिटल फोर्स. हा, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, mv स्क्वेअर अपॉन. R. सो टी मायनस mg इज इक्वल टू m अपॉन r इंटू v स्क्वेअर. ह्या पॉइंटला v किती आहे सध्या, तर काढलाय बघा आपण GL. इथं. 2GL. 2G. हा, मग v स्क्वेअरची व्हॅल्यू 2gl आली, 2gl पुट अप करतो. 2gl l च्या ऐवजी आपण r घेतला नोटेशन, कारण l म्हणजेच रेडियस ऑफ सर्कल असणार. r गेट्स कॅन्सल. व्हॉट इज Cancel. टी, mg इथं काय राहिला बघा, 2mg राहिला. 2mg. 2mg प्लस Plus mg किती आला, 3mg. 3mg. सो दिस विल बी युअर आन्सर. हे ऑप्शन मध्ये असणार. यस, क्लिअर झालं का Yes. सर्वांना कळालंय. पेंडुलम म्हणलं की लक्षात ठेवायचं, हे पेंडुलमच्या बॉटमला स्पीड असतो स्क्वेअर रूट ऑफ 2rg आणि टेन्शन असतं 3mg. हे लक्षातच ठेवायचं. पण कधी, इफ इट इज रिलीज्ड फ्रॉम सर्टन हाईट. किती हाईट, पॉइंट ऑफ सस्पेन्शन. एवढ्या हाईट वरनं टाकला तरच. पेंडुलम समजा इथनं सोडला असता, मी इथनं सोडला असता तर इथली व्हेलॉसिटी वेगळी असते, लक्षात ठेवायचं. हाईट ऑफ सस्पेन्शन वर 90 डिग्रीनं रिलीज केला तर बघा ना, हा जनरल फॉर्म्युला पण वापरून बघूया आपण. वी कॅन यूज दिस जनरल फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला कोणासाठी आहे, सर्क्युलर मोशनसाठी आहे. इज इट करेक्ट. Yes. हा फॉर्म्युला पेंडुलम साठी कसा यूज करायचा सांगतो मी. हा जो फॉर्म्युला आहे हा पेंडुलम साठी असा यूज करायचा. व्हेलॉसिटी ऍट द बॉटम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2rg इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. एवढंच. हे पहिलं फक्त विसरायचं, एवढंच वरची टर्म एवढी. हा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा पेंडुलम साठी. व्हेलॉसिटी ऍट द बॉटम, कारण इथून सोडताना इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे. यस, पेंडुलम इथून रिलीज करताना इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 0. 0. म्हणजे यू ची व्हॅल्यू 0 पुटअप केली मी. क्लिअर होते का, यू ची व्हॅल्यू 0 पुटअप केली, फक्त व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह घेतली मी. ओके, सो फी इज इक्वल टू, आता बॉटमचा स्पीड हा येतोय का बघूया आपण. हा पेंडुलम किती अँगल न डिस्प्लेस होणार बॉटमला येऊपर्यंत, 90. 90. 90. 2rg इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस ऑफ 90. कॉस 90 ची व्हॅल्यू किती, 0. 0. सो स्क्वेअर रूट ऑफ 2rg इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0 किती आलं, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2rg. 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 आला का फॉर्म्युला तोच. Yes. यस, म्हणजे हा जनरल फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, पेंडुलम इज डिस्प्लेस्ड बाय 30 डिग्री. पेंडुलम 30 डिग्रीनं डिस्प्लेस केला अँड द पेंडुलम इज रिलीज्ड. व्हॉट इज व्हेलॉसिटी ऍट द बॉटम ऑफ द सर्कल, बॉटम ऑफ द इक्विलिब्रियम पॉइंट. इथली व्हेलॉसिटी काढायची आहे, पण तो 60 किंवा 30 डिस्प्लेस केला होता, तर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवून चालणारच नाहीये. तर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करायचं असेल तर इथली हाईट तुम्हाला माहित पाहिजे, हाईट काढता आली पाहिजे. एवढं करण्यापेक्षा डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2rg इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस ऑफ थिटा. पेंडुलमचे केसेस, पेंडुलमचे कन्सेप्ट महत्वाचे आहेत याच्यामध्ये. ह्या टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात ठेवायचं, महत्वाची कन्सेप्ट आहे. यस, क्लिअर झालं. हो सर. ओके, एनी डाऊट असेल तर विचारू शकता. सर टेन्शनला पण मग U स्क्वेअर घ्यायचं नाही का, टेन्शनला पण U स्क्वेअर 0 घ्यायचा. जनरल टेन्शनला पण फॉर्म्युला यूज करू 0 घ्यायचा. ह्या पॉइंटला टेन्शन काढतोय ना, तर ह्या पॉइंट साठी आपण इक्वेशन ऑफ पोझिशन लिहायचं आहे, टी मायनस एमजी इज इक्वल टू एमव्ही स्क्वेअर अपॉन आर. इथं व्ही घेतो ना आपण, इथं यू घेत नाहीये, इथं व्ही घेतो आपण, इथं यू आहे, यू 0च घ्यायला लागणार ह्या केसमध्ये. यस, क्लिअर. टेन्शन काढताना जनरल इक्वेशन यूज करायचं नाही, टेन्शन काढताना असं इक्वेशन तयार करायचं, नेट फोर्स इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स, असं इक्वेशन तयार करायचं. प्रत्येक पॉइंटला हे इक्वेशन वेगळं असणार. ह्या पॉइंटला इक्वेशन काढायचं असेल तर इथं एमजीच्या ऐवजी एमजी कॉस थिटा येणार, टी मायनस एमजी कॉस थिटा. मग असा फॉर्म्युला. मला काय डाऊट असेल तर विचारू शकता बिनधास्त.
ठीक आहे, डाऊट नाही आहे. नेक्स्ट पॉइंटला जाऊया. Yes, sir. Okay. So next point is motion on frictionless hemisphere. क्वेश्चनच्या वेळेला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आणखी थोडा डिस्कस करूया आपण. आता बघूया आपण मोशन ऑन फ्रिक्शनलेस हेमिस्फियर. सी नेक्स्ट पॉइंट. मोशन ऑन frictionless hemisphere. मोशन ऑन फ्रिक्शनलेस हेमिस्फियर. तर याच्या डेरिव्हेशनची काय गरज नाही आहे, तरी पण मी थोडक्यात डेरिव्हेशन डिराईव्ह करून दाखवतो. तुम्हाला फायनल 3 कन्क्लुजन्स याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. तुमच्यापैकी कोणाला आठवतात का हेमिस्फियरची कन्सेप्ट? काय काय लक्षात ठेवायचं आहे? अतिशय सिंपल पॉइंट आहे. फायनल जे तुम्हाला लक्षात ठेवायचं ते अतिशय सिंपल आहे. ठीक आहे, तरी पण मी डिराईव्ह करून दाखवतो, लक्ष द्या. थोडस व्हिडिओ मी पॉज केला होता, एकदा फास्ट रिवाइज करतो बघा, 1-2 मिनिटांमध्ये, म्हणजे कन्क्लुजन्स वगैरे. लक्ष द्या. आपण काय बघतोय? मोशन ऑन द सरफेस ऑफ हेमिस्फियर. हा हेमिस्फियर आहे ज्याचे रेडियस r आहे आणि ह्या हेमिस्फियर बॉडी आपण टॉपला ठेवलेली आहे. इट इज जस्ट डिस्टर्ब्ड सो दॅट इट स्लाइड इन द डाउनवर्ड डायरेक्शन. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, फ्रॉम व्हॉट हाईट, at what height from the bottom the body will leave the surface of hemisphere, or at what height from the top the body will leave the surface of hemisphere. किती हाईट वर आल्यानंतर बॉडी ह्या हेमिस्फियरला सोडून द्यायला असं विचारलेलं आहे. सो ह्या पॉइंटला बॉडी आपण डिस्टर्ब केली तर समजा ह्या पॉइंटला बॉडी जर सरफेस सोडून जात असेल, there are 2 types of forces acting on the body. First is weight mg, second is tension in the normal reaction. Weight mg can be resolved into 2 component, mg sin theta and mg cos theta. So net force acting along the radius is towards the center is mg cos theta minus n. So this mg cos theta minus n provides necessary centripetal force mv square upon r. ठीक आहे, तर हा mg cos theta is equal to mv square upon r घेतला, कारण इथं बॉडी जर सोडून जात असेल तर नॉर्मल रिएक्शन 0 असणार. इफ द बॉडी लीव्स द सरफेस ऑफ हेमिस्फियर, नॉर्मल रिएक्शन इज 0. नॉर्मल रिएक्शन 0 पुट अप केली की mg cos theta is equal to mv square upon r ला इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, त्यानंतर ह्या 2 पॉइंट मध्ये आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज केलं तर क्यू पॉइंटला फक्त पोटेन्शियल एनर्जी आहे, पी पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी आहे. क्यू पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी असणार mgh, h म्हणजे इथं r असणार, दिस इज हाईट, टोटल हाईट r आहे ना, सो mgr. आणि ह्या पॉइंटला कायनेटिक एनर्जी हाफ mv स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जी mgh, h म्हणजे हाईट ऑफ द बॉडी फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, तर हे सॉल्व्ह केलं की आपल्याला v स्क्वेअर मिळतो. v स्क्वेअर इज इक्वल टू 2gh इंटू ब्रॅकेट 2g इंटू ब्रॅकेट r मायनस h. याच्यावर आपल्याला व्हेलॉसिटी मिळेल. velocity of the body when it leave the surface of hemisphere is v is equal to square root of 2g into bracket r minus h. ओके, इथं मी cos theta घेतला या ट्रायंगल मध्ये, तर cos theta येतो, cos theta is equal to h upon r. आणि हा जो इक्वेशन नंबर 1 आहे तर त्याच्यामध्ये मी cos theta ची व्हॅल्यू पुट अप केली तर mg into cos theta ची व्हॅल्यू h upon r is equal to m upon r. v स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट अप केली तर v स्क्वेअर ची व्हॅल्यू आणि cos theta ची व्हॅल्यू पुट अप केल्यानंतर आपल्याला इक्वेशन हे मिळतं. जे सिम्प्लिफाय केले की आपल्याला h मिळतो 2/3 ऑफ रेडियस. सो व्हॉट आर द फायनल कन्क्लुजन्स? फायनल कन्क्लुजन काय काढले? h ची व्हॅल्यू 2/3 ऑफ रेडियस असेल तर वरचं उरलेलं डिस्टन्स हे 1/3 ऑफ रेडियस असणार. ही h ची व्हॅल्यू जर इथं पिट अप केली आपण cos theta च्या फॉर्म्युल्यामध्ये तर cos theta ची व्हॅल्यू येते 48 डिग्री 11 मिनिट. त्यामुळे 3-4 कन्क्लुजन्स आपल्याला मिळाले. हाईट ऑफ द बॉडी फ्रॉम द बॉटम इज 2/3 ऑफ रेडियस when the body leaves the surface of hemisphere. So when the body is at a height of 2/3 of radius from the bottom, it will leave the surface of hemisphere. And when the body is at 1/3 of radius from the surface of earth, it will leave the surface of hemisphere. Velocity of the body when it leaves the surface of hemisphere is square root of 2g into bracket r minus h. And angle made by the position vector with vertical, angle made by the position vector with vertical is theta is equal to cos inverse of 2/3 2/3. हा ऑप्शन मध्ये असू शकतो, क्वेश्चन लक्षात ठेवायचा. हा ऑप्शन असू शकतो, थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2/3 इज इक्वल टू 48 डिग्री 11 मिनिट. जे एवढा अँगल ज्यावेळी होईल त्यावेळी बॉडी काय होणार आहे? इट विल लीव्ह द सरफेस ऑफ हेमिस्फियर. आणि हेमिस्फियरच्या ऐवजी स्पियर जर विचारला
तर बॉटम पासून डिस्टन्स वेगळा असणार आणि टॉप पासूनचं डिस्टन्स सेम असणार. टॉप पासूनचं डिस्टन्स r/3 असेल आणि ह्या बॉडीचं बॉटम पासूनचं डिस्टन्स असणार ते 5/3 टाइम्स रेडियस असेल. यस, काय डाऊट आहे का? एनी डाऊट? ओके, आता एक छोटासा पॉइंट राहिला आहे, कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम तुम्ही बोर्डचा तुम्ही करू शकता. टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, व्हेलॉसिटी ऑफ कोनिकल पेंडुलम, टेन्शन इन द स्ट्रिंग इन द कोनिकल पेंडुलम. बोर्डचे जे पॉइंट आहेत तेच आहेत, एक्स्ट्रा काही नाही आहेत. हा, ते तुम्ही रीड करा. कोनिकल फनेल फक्त एक घेतो मी आता लगेच, म्हणजे आपला हा टॉपिक संपतो. तर उद्यापासून आपली दिवाळी सुट्टी आहे ना, 18 तारखेपर्यंत. 18 तारखेला आपले लेक्चर सुरू होतात सगळे. का उद्या घेऊया लेक्चर? यस, उद्या घ्या. लेक्चर घ्यायचं असेल तर मग आता राहिलेला पॉईंट आपण उद्या घेऊया, थोडासा पॉईंट, आणि मग क्वेश्चन थोडे घेऊया आपण पुढचे. उद्याच घ्या मग सर. चालेल. हा एक कोनिकल फनेल, कोनिकल पेंडुलमचा पॉईंट, आणि एक पुढचे एक 50 भर क्वेश्चन तुम्ही सोडवून ठेवा. तुम्हाला बुकलेट पाठवलेला आहे, लेवल 1 चे क्वेश्चन्स आहेत. ओके. हा, ते क्वेश्चन्स आणि हे आपण उद्या डिस्कस करूया. उद्या एक लेक्चर आपण एक्स्ट्रा घेऊया. बाकीचं बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचं लेक्चर उद्यापासून नाही आहे, दिवाळी सुट्टी आहे. फक्त आपण फिजिक्सचं तेवढं लेक्चर उद्या घेऊया. चालेल? हा. ओके सर. ओके ओके ओके. सर बाय. टायमिंग देत असणार. टायमिंग हे सेमच ठेवूया की आपण, काय प्रॉब्लेम आहे? ओके सर. त्या 18 तारखेला तिकडे ऑफलाईन क्लास चालू होणार की ऑनलाईनच चालू होणार? 18 तारखेला ऑफलाईन सुरू करायचं आहे. तुम्हाला मी आज किंवा उद्या नोटीस पाठवेन. हा, ओके सर. ओके. सगळ्यांना मी फोन करून विचारतो किती जणांना कम्फर्टेबल आहे आता सध्या येणं वगैरे, आणि त्यानुसार आपण डिसिजन घेऊया. हा. आमची तर तयारी आहे ऑफलाईन सुरू करायची. 23 तारखेपासून गव्हर्नमेंटची परमिशन मिळेल, पण 23 च्या आधी 2-3 दिवस आपण घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे. ऑफलाईनच घ्या सर. ऑफलाईन घेऊया. ओके. म्हणजे ऑफलाईनच आहे ना? हा, ऑफलाईन आहे. तुम्हाला नोटीस पाठवतो की मी, ऑफलाईन आहेच, पण काही परगावची मुलं आहेत. समजा आता काही आता चिपळूणचे 2 विद्यार्थी आपल्या ग्रुपला आहेत, रत्नागिरीचे विद्यार्थी आहेत, सोलापूरचे विद्यार्थी आहेत, त्यांना अजून रूम बघितलेली नाही आहे. त्यासाठी थोडं कन्सेशन त्यांच्यासाठी ते लेक्चर आपण व्हिडिओ लेक्चर पाठवूया. आपण ऑफलाईन जे होतील ते रेकॉर्ड करून पाठवूया, जे अब्सेंट राहणार काही थोडी जण त्यांच्यासाठी. पण ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांच्यासाठी आपण ऑफलाईन घेऊया. चालेल. ओके ओके. ओके सर. सर टाइम काय असेल मग? ऑफलाईनचा टाइम 8:30 ते 3 असणार. सकाळी 8:30 ते दुपारी 3. थोडं एक 4-5 दिवस आपल्याला रुटीन लागेल. म्हणजे सुरुवातीपासून लगेच पहिल्या दिवशी सगळे होणार नाही आहे, की 2-3 दिवसानंतर आपलं रुटीन लागलं की मग व्यवस्थित मॅच होईल सगळं, टायमिंग वगैरे काय प्रॉब्लेम येणार नाही. मग सुरू तर करूया आपण. सुरू केल्याशिवाय आपल्याला रुटीन लागणार नाही आहे. सो विल स्टॉप हिअर. नेक्स्ट लेक्चर विल डिस्कस कोनिकल फनेल. बघा, हे पॉईंट ओके. आज मी घेतलेले आहेत ना, ते सगळे महत्वाचे पॉईंट्स आहेत. ते त्यावेळी रिवाइज करा. परत आपल्याकडे नंतर रिव्हिजनला वेळ नाही आहे. शॉर्ट नोट्स काढा, अभ्यास चालू ठेवा. पहिले 50 क्वेश्चन सर्वांनी सोडवलेले असले पाहिजे उद्या. 50 क्वेश्चन्स सिंपल, 35 क्वेश्चन थेरॉटिकलच आहेत, आणि 85 पर्यंत लेवल 1 चेच क्वेश्चन्स आहेत जवळपास. सो यू शुड सॉल्व दॅट. सर स्क्रीनशॉट. एक मिनिट, स्क्रीनशॉट घ्या.